हॅलो गाईज, कसे आहात सगळेजण. आज आपण पालकची भाजी कशी बनवायची ते बघूयात. त्यासाठी मी घेतलेली आहे पालक. आणि पालक अशी मस्त एका साईडने कट करून घेतली आणि थोडीशी मिडियम आकारामध्ये ती मी कट करून घेतली आहे. आणि ती आता मी 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतली. पाण्याने धुवून घेतल्यानंतर दुसऱ्या एका पातेल्यात काढून घेतली आणि त्यामध्ये मी नंतर मूग ची डाळ टाकली, कारण ती शिजते लवकर पालक सोबत. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि एक टोमॅटो घेतलं आणि ते कट केलं आणि ते गॅसवरती शिजायला ठेवली. पालक असं मस्तपैकी शिजलेले आहे, पाहू शकता तुम्ही. त्यासोबत डाळ ही शिजलेली दिसते, मूग डाळ. त्यानंतर मी लसूण घेतला, 5 ते 7 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. ते मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे पहा, मी मिक्सरला बारीक करून घेतलं. आता ती भाजी पण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर आपण फोडणी देऊयात. तेल टाकलं, जिरी टाकली. जिरी मस्त तडतडते, पाहू शकता तुम्ही. आणि यानंतर मी मिरच्या आणि लसूणचं मिश्रण टाकून घेतले. ते मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि ते व्यवस्थित भाजायचं पण आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीमध्ये टेस्ट छान लागते. आणि यामध्ये मी भाजी टाकली बारीक केलेली मगाशी. आता जर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, ते भाजी जे शिजवलेले पाणी असतं, तर ते पाणी मी साईडला काढून ठेवलं होतं आणि ते पाणी मी आता थोडंसं टाकणार आहे. आपल्याला किती भाजी पाहिजे त्याच्या रिक्वायरमेंटनुसार पाणी टाकून घ्यायचं. हे बघा, मी थोडंसं टाकून घेतलं, 1 चमचा मीठ टाकून घेतलं. मस्तपैकी आता भाजी थोडीशी एक उकळ काढायची, पहिली उकळ काढायची. आणि पहिली उकळ काढल्यानंतर त्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. कूट टाकला आणि भाजी अशी मिक्स करून घेतली आणि अजून एकदा भाजी उकळू द्यायची. तुम्ही टेक्स्चर बघू शकता, पूर्णपणेच टेक्स्चर चेंज झालेलं आहे आणि खूप थिक असं टेक्स्चर झालेलं आहे भाजीचं. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. आणि भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा आहारात घेत चला. थँक्यू सो मच.